नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत करतो मी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे टेक्निकल भंडार. तर मित्रांनो, आज आपण सर्वांसाठी माहितीचा अधिकार जो आपण प्रत्येक विभागामध्ये आपल्या नवीन कागदपत्र काढण्यासाठी किंवा एखाद्या व्यक्तीला आपलं काम का केलं नाही हे विचारण्यासाठी आपण जो माहितीचा अधिकार देत असतो, तो आज आपण या विषयी सर्व माहिती पाहणार आहोत. यासाठी आपले मार्गदर्शक सल्लागार आपण ॲडव्होकेट यादव भाऊसाहेब यांना आज निमंत्रित केलं आहे. तर मित्रांनो, जाणून घेऊया त्यांच्याकडून पूर्ण सविस्तर माहितीचा अधिकार. तर प्रथम अपील करताना सामान्य नागरिकांच्या मनामध्ये दोन कॉमन प्रश्न असतातच. म्हणजे प्रथम अपील कधी करावे किंवा कसे करावे किंवा अर्जाचा नमुना काय आहे, तो व्हिडिओमध्ये आपण बघूया. तर प्रथम अपील कधी करावे आणि कसे करावे. तर माहितीचा अधिकार अधिनियम 2005 मधील कलम 7 नुसार अर्जदाराने अर्ज दाखल केल्यापासून 30 दिवसांच्या विहित मुदतीमध्ये त्याला माहिती मिळाली पाहिजे. जर त्याला 30 दिवसाच्या विहित मुदतीमध्ये माहिती मिळाली नाही तर तो प्रथम अपील दाखल करू शकतो. आणि त्यामध्ये एक म्हणजे माहिती दिली गेलं, जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती दिलीच नाही किंवा जनमाहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारली असेल आणि तसे सहकारण कळविले सुद्धा नाही, तर आपण प्रथम अपील दाखल करू शकतो. याच्यामध्ये तिसरं म्हणजे काहीच उत्तर 30 दिवसामध्ये आपल्याला काहीच उत्तर मिळालं नाही तरी आपण अपील करू शकतो. किंवा दिलेली माहिती अर्धवट आहे किंवा चुकीची दिशाभूल करणारी आहे असे तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही प्रथम अपील दाखल करू शकता. तुम्हाला वाटत आहे की तुमच्याकडून जास्त शुल्क घेतले आहे, म्हणजे जी माहिती दिली आहे त्याच्यावरती जास्त पैसे तुमच्याकडनं जनमाहिती अधिकाऱ्याने घेतले असे तुम्हाला जर वाटतंय किंवा उगाचच काहीतरी दुसरेच कुठले तरी बोगस कागदपत्र दिलेत आणि त्याच्या नावावरती आपल्याला जास्त पैसे लावलेले आहेत असं तुम्हाला वाटतंय, तर तुम्ही लगेच कोणताही विचार न करता इकडे तिकडे लगेच अर्ज करून टाकायचा, अपील करून टाकायचा. आणि तो अपील 30 दिवस, आपल्याला 30 दिवसांची मुदत असते, तर 30 पुढे म्हणजे जनमाहिती अधिकाऱ्याला माहिती देण्यासाठी 30 दिवसांची मुदत असते आणि आपल्याला अपील करण्यासाठी सुद्धा 30 दिवसांची मुदत असते. त्या 30 दिवसांच्या मुदतीमध्ये आपल्याला हा प्रथम अपील दाखल करायचा आहे. तर ह्या अर्जाचा नमुना काय आहे, प्रथम अपील अर्जाचा नमुना काय आहे तो आपण बघूया. तर सुरुवातीला जोडपत्रक क नियम 5.1 असं टॉपला हेडिंग लिहून माहितीचा विषय लिहायचा आहे, म्हणजे विषय लिहायचा आहे माहितीचा अधिकार अधिनियम 2005 कलम 19.1 अन्वये प्रथम अपील. तर याच्यामध्ये प्रति माननीय प्रथम अपीलीय अधिकारी, प्रथम अपीलीय अधिकारीचे नाव जर माहिती असेल तर तसं नाव लिहायचं, कार्यालयाचा पत्ता लिहायचा. जर आपल्याला नाव माहिती नसेल तर माननीय प्रथम अपीलीय अधिकारी म्हणून सुद्धा आपण अर्ज करू शकतो. त्यानंतर 1 नंबरला अपीलकाराचे संपूर्ण नाव, आपले संपूर्ण नाव इथे आपण लिहायचं आहे. पूर्ण पत्ता, आपला संपूर्ण इथे पूर्ण पत्ता लिहायचा आहे, मोबाईल नंबर लिहायचा आहे. संबंधित जनमाहिती अधिकाऱ्याचे तपशील, ज्या जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण माहिती मागितली होती त्या जनमाहिती अधिकाऱ्याचे नाव, कार्यालयीन पत्ता इत्यादी तपशील इथं लिहायचा आहे. ज्या विरुद्ध अपील करायचे आहे त्या निर्णयाची तारीख, आपल्याला जर 30 दिवसांमध्ये निर्णय मिळाला असेल तर ती तारीख लिहायची आहे आणि पुढची 30 दिवसांची पुढची एक तारीख लिहायची आहे. म्हणजे आपल्याला 1 तारखेला जर निर्णय मिळालेला आहे तर पुढच्या महिन्यातली 1 तारखेचं आपण इथं तारीख लिहायची, म्हणजे अपील करण्याची अखेरची तारीख. जर आपल्याला कोणताच निर्णय मिळाला नसेल तर आपण इथं लिहायचं आहे कोणतेच उत्तर मिळाले नाही. नंतर 7 नंबरला आहे अपील करण्याचे प्रयोजन. तर आपण अपील का करत आहोत, म्हणजे आपल्याला चुकीची माहिती मिळाली किंवा माहितीच मिळाली नाही किंवा दिशाभूल करणारी माहिती मिळाली आहे किंवा जास्त शुल्क घेतले आहे, काय असेल ते आपण जे कारण असेल, जे प्रयोजन असेल आपलं अपील करण्याचं, ते आपण इथं लिहायचं आहे. 8 नंबरला म्हणजे आवश्यक असलेला माहितीचा तपशील किंवा विषय व कालावधी. तर याच्यामध्ये बहुतांशी जेव्हा मी अर्ज करतो माहितीचा अधिकार कार्यालयामध्ये, तर तेव्हा मी सोबत जो मूळ जनमाहिती अधिकाऱ्याला जो अर्ज दिलेला असतो त्याची झेरॉक्स काढून देतो. म्हणजे इथं लिहायचं आपण की जनमाहिती अधिकाऱ्याकडे केलेल्या मूळ अर्जाची प्रत सोबत जोडली आहे, म्हणजे त्यामध्ये माहिती आपली नमूद असते किंवा कालावधी आपण सगळं डिटेलमध्ये त्यामध्ये असतंच, त्यामध्ये बघून तो त्यांना सोपं जातं बघायला पण ते. आणि 9 नंबरला म्हणजे माहिती संबंधित कार्यालय व विभाग, म्हणजे ज्या कार्यालयामध्ये, शासकीय कार्यालयामध्ये आपण माहितीचा अधिकार अर्ज केला होता त्या कार्यालयाचा पूर्ण तपशील इथं लिहायचा आहे, पत्ता वगैरे सगळं लिहायचं आहे. मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर लिहायचा कार्यालयाचा आणि नंतर इथं ठिकाण लिहायचं आहे, दिनांक लिहायचा आहे आणि अपील करायची सही, म्हणजे आपली अर्जदाराची आपली सही इथं करायची आहे. त्यानंतर टीप बघा इथे,
आवश्यक कागदपत्र अर्जासोबत जोडित आहे. झेरॉक्स प्रत म्हणजे आपल्याला जी आवश्यक कागदपत्र आहे त्या प्रकरणासंबंधी त्याच्या झेरॉक्स प्रती सोबत जोडायच्या आहेत. म्हणजे जो आपला मूळ अर्ज आहे, जो जनमाहिती अधिकाऱ्याकडे आपण दाखल केला होता, माहिती मागवली होती त्या अर्जाने, तो अर्ज त्याची झेरॉक्स काढून या ठिकाणी जोडायचे आहे. यामध्ये थोडंसं प्रिंटिंग मिस्टेकमुळे मला थोडंसं इथं चिन्ह आले तुम्हाला दिसतंय, तर ते थोडंसं चुकीचं आहे. पण बाकी अशा पद्धतीने आपण अर्ज करू शकतो. आपल्याला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. तर एक लक्षात ठेवा, 30 दिवसांच्या विहित मुदतीमध्ये जनमाहिती अधिकाऱ्याने तुम्हाला माहिती देणे ही बंधनकारक आहे. जर त्यांनी 30 दिवसामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं उत्तर दिलं नाही, माहिती दिली नाही, तर त्याच्यानंतरचे 30 दिवस आपल्याला अपील करण्यासाठी मिळतात. त्या 30 दिवसामध्ये आपण कधीही अपील करू शकतो. पण माहितीचा अधिकार अधिनियम कलम 19(1) नुसार आपल्याला 30 व्यतिरिक्त 15 दिवस अजून वाढीव मिळतात. म्हणजे टोटल 45 दिवसामध्ये आपण प्रथम अपील दाखल करू शकतो. पण आपण 30 दिवसामध्ये अपील दाखल करायचं आहे, म्हणजे काही अडचण येत नाही. धन्यवाद. अशाच नवनवीन प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरच.